टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील मोक्यातील फरार आरोपी असलेल्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख या 23 वर्षीय आरोपीचा जो आहे तो सोलापुरातील लांबोटी येथे एन्काउंटर करण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी आता सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आपण आता आहोत आणि त्याचं जे मृतदेह आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। खरं तर साधारणपणे पहाटे 2 ते 3 च्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते शाहरुख शेख याला अटक करण्यासाठी मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी गावामध्ये आलेलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून तो पुणे पोलिसांना पाहिजे होता, त्यासाठीच त्याचा शोध लागल्यानंतर या ठिकाणी त्याला अटक करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी जे आहे ते पुणे पोलिसांचं पथक जे आहे त्या ठिकाणी सोलापूरमध्ये आलेलं होतं। खरं तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचं एक पथक आणि पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचचं एक पथक या ठिकाणी दोघे संयुक्तिकपणे कारवाई जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेलेला असताना या ठिकाणी त्याने जो आहे या ठिकाणी पोलिसांवरती प्रतिहल्ला जो आहे तो केलेला होता, फायर केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामध्येच दोन्ही पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाल्यानंतर यामध्ये आरोपी जो आहे तो गंभीर जखमी झालेला होता आणि त्याच अवस्थेत त्याला सोलापुरातल्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। खरं तर शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा मूळचा रहिवासी जो आहे तो मोडणीम मधला आहे, सोलापूर जिल्ह्यातल्याच माढा तालुक्यातल्या मोडणीम मधला तो रहिवासी आहे। मात्र कामानिमित्ताने त्याचं कुटुंब जे आहे ते पुण्यामध्ये स्थलांतरित झालेलं होतं। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे जे आहेत त्या ठिकाणी या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वरती दाखल करण्यात आलेले पाहायला मिळाले होते। त्याचबरोबरनं मोक्कांतर्गत देखील त्याच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तो पोलिसांना हवा होता। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता आणि त्यासाठीच पोलिसांना त्याचा शोध लागल्यानंतर या ठिकाणी मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी गावातल्या चंदननगरमध्ये पोलीस जे आहेत ते त्याला पकडण्यासाठी गेलेले होते आणि त्या दरम्यानच ही चकमक जी आहे ते झाल्याची माहिती समोर येते आणि या चकमकीमध्ये जो आहे तो त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। खरं तर त्याचा मृतदेह जो आहे तो सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचे कुटुंबीय देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोडलीम गावचा तो रहिवासी होता, मात्र कामानिमित्तानं त्याचं कुटुंब जे आहे ते या ठिकाणी पुण्याला स्थलांतरित झालं होतं। अखेर आज त्याचा या ठिकाणी एन्काउंटरमध्ये जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरोसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।